कलरफुल आपण जो प्लॅन बनवलेला आहे याला फायनलाइज मिरर कसं करायचं आहे हे आपण पाहूया. आता यासाठी हा जो प्लॅन आहे याला सिलेक्ट करणार आहोत आणि इथून कॉपी करणार आहोत पहा मी. म्हणजेच आपल्याला एक बॅकअप प्लॅन राहील की आपण जर यामध्ये रॉंग झालो तर हा प्लॅन आपल्याला परत रियूज करता येईल. पण इथं लक्ष देऊ नाही का, हा जर प्लॅन तुम्ही मिरर केला तर तुम्हाला ह्या प्लॅनमध्ये प्रत्येक ठिकाणी सिमिलरली चेंज करावं लागेल. म्हणून इथेच काही जर प्रॉब्लेम असेल किंवा काही चेंजेस असेल तर तुम्ही करून घ्या. ओके, चला मिरर करूया. जस्ट हा प्लॅन सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला मिरर या ऑप्शनवर जायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर हा जो मिड जे वॉल आहे याचा हा मिड पॉइंट सिलेक्ट करायचा आहे, जिथं लिहून येईल मिड पॉइंट, आणि क्लिक करून साईडला तुम्हाला क्लिक करायचा आहे, जो की 180 डिग्रीच्या याच्यामध्ये तो मिरर होईल. इथं यस नो दोन ऑप्शन येतील, याच्यामध्ये नो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून हा प्रॉपर मिरर होईल. आणि इथं लाईन्स घेतोय पहा. एक लाईन घेतल्याच्या नंतर यामध्ये एक सेगमेंट ऍड करतोय पहा अशी, जेणेकरून मला या वॉलचा मिडल पॉइंट आला पाहिजे. तर हा मिडल पॉइंट आलाय, म्हणजेच या वॉलचा एक मिड पॉइंट इथं आपण क्रिएट केलेला आहे, जेणेकरून याला मिरर करते वेळेस मला हा मिड पॉइंट ॲज अ रेफरन्स यूज करायचा आहे. तर मी स्केप दाबल्याच्या नंतर हा पूर्ण प्लॅन एकदा सिलेक्ट करतोय पहा, आणि नंतर जातो या मिरर ऑप्शनवर, आणि यामध्ये याचा मिड पॉइंट सिलेक्ट करून मिरर करतोय पहा. वरी क्लिक करायचं आहे आणि नो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीनं हा तुमचा अपार्टमेंट प्लॅन पूर्णतः इथं झालेला आहे. ओके, तर एवढं पहिले करून पहा.